अथ श्री साई सच्चरित अध्याय 51। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय जय साई भक्ताधारा, गीतार्थ प्रकाशका गुरुवरा, सर्वसिद्धीचिया दातारा, कृपा करा मजवरी, करावया निधाग शमन, मलयगिरी उगवे चंदन, अथवा सुखवावया विश्वजन, वर्षतो घन भूमीवरी, किंवा देवांचे भावया पूजन, प्रकटे वसंत समयी सुमन, अथवा कराया श्रोतृ समाधान, उदया ये आख्यान परंपरा, ऐकता हे साई चरित्र, श्रोते वक्ते दोघेही पवित्र, पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र, पवित्र वक्त्र वक्त्यांचे, गताध्यायी अज्ञान निरसन, होता कैसे प्रकटे ज्ञान, तद्विद्धि प्रणिपातेन, श्लोकार्थ निरूपण जाहले, भगवद्गीता परिसमाप्ति, 18व्या अध्याया अंती, 72वे श्लोक प्रांती, अर्जुना पुसती श्रीकृष्ण, येथवरी जे जाहले प्रवचन, तेणे झाले का मोह निरसन, हाच स्पष्ट केला की प्रश्न, झाले का ज्ञान पुसिलेना, तैसीच पार्थेही दिधली पावती, मोह माझा गेला दिगंती, म्हणे ना झाली ज्ञान प्राप्ती, मोह विच्छित्तीच जाहली, मोह नाम केवळ अज्ञान, दिसाया मात्र शब्द दोन, अर्थावबोध नाही भिन्न, गीतार्थज्ञ जाणती, यत्वयोक्तं वचस्तेन, मोहोऽयं विगतो जाण, 11वे अध्याया आरंभी अर्जुन, करी हेची कथन श्रीकृष्ण, आता सांप्रत अध्याय नूतन, आरंभी काका साहेबा लागून, कैसे शिर्डीत केले स्थापन, करू ते विवेचन नवलाचे, त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध, त्यांचा साईंशी दृढ संबंध, कैसा मुळीचा कारण निर्बंध, ऐका तो संबंध आमूल, कथा त्यांच्या आहेत बहुत, लहान थोरा सर्वा विदित, परिते आरंभी कैसे शिर्डी प्रत, आले ते अविश्रुत सकळास, पूर्व पुण्याईच्या गोष्टी, तेणे परमेश कृपा दृष्टी, तेणेची पुढे सद्गुरु भेटी, स्वानंद पुष्टी शिष्यास, यास आता हा अध्याय, श्रोतया वर्णील कथात्रय, 3 भक्तांचा हा महोदय, श्रोत्यांचे हृदय निववील, इतर उपाय कोट्यनुकोटी, करा परमार्थ प्राप्तीसाठी, होतान सद्गुरु कृपा दृष्टी, पडेना गाठी परमार्थ, ये अर्थीची कथा गोड, श्रवण करिता पुरेल कोड, श्रोतयामनी प्रकटेल आवड,
वाढेल चाड निज स्वार्थी. गुरुभक्तांचे समाधान तो हा अध्याय परम पावन. श्रोता चित्ते सावधान करावा श्रवण हितकर. हरी सीताराम दीक्षित काकासाहेब नावे विश्रुत. सकल साई बाबांचे भक्त आदरे ज्या स्मरत प्रेमाने. तयांची ती पूर्व पीठिका आनंददायक बहुश्रुत रसिका. सादर कथितो भक्त भाविका चरित्र श्रवणोत्सुका सुखार्थ. सन 1909 पर्यंत पूर्वी साई हे नाव ज्या अपरिचित. तेच पुढे साईंचे परमभक्त सर्व विश्रुत जाहले. विश्वविद्यालय शिक्षणानंतर कित्येक वर्षे लोटलियावर नानासाहेब चांदोरकर आले लोणावळ्यावर एकदा. दीक्षित त्यांचे जुने स्नेही भेटी झाल्या फार वर्षाही. सुखदुःखाच्या वार्ता त्याही परस्पराही त्या केल्या. लंडन शहरी गाडीत चढता दीक्षितांचा पाय घसरता. जाहली त्या पायाची व्यथा शमेना उपाय शताही. त्या व्यथेची साध्यंत वार्ता सहज निघाली संभाषण करिता. तेथे श्री साईबाबांची उपयुक्तता आठवली चित्तात नानांच्या. तो पायाचा लंगडेपणा निशेष जावा येते का मना. चला माझिया गुरुचे दर्शना ऐसे तव नाना वदले तया. मग नाना ही नवल विशेष म्हणून साईंचे वृत्त अशेष. कथिले आनंदे दीक्षितास संतावतंस महिम्याते. माझे माणूस कितीही दूर असेना साता समुद्रा पार. चिडी सारखा मी बांधून या दोर ओढून सत्वर आणितो. ऐसे बाबांचे नित्यवचन वरी नानाही केले प्रवचन. म्हणाले बाबांचे नसल्या आपण होणेन आकर्षण तयांचे. तुम्ही तयांचे असल्या वीण होणार नाही तुम्हा दर्शन. हीच बाबांची मोठी खूण तुम्ही का आपण जाता तिथे. असो हे ऐकुनी साईंचे वर्णन दीक्षितांचे झाले अंतःकरण. मग ते म्हणाले नाना लागून घेतो मी दर्शन बाबांचे. माझी या पायाची काय कथा सकल देहाची नश्वरावस्था. राहेना सुचिर पायाची व्यथा नाही मज चिंता तदर्थ. जातो मी आपुलिया गुरुचे दर्शना. परी ते निरतिशय सौख्य संपादना. अल्पसुखाची नाही मज कामना त्याची न याचना करी मी. ब्रह्मा वेगळे नाही सुख तेच एक सुख अमोलिक. होईन मी तुमच्या गुरुचा पाईक या एक अमोलिक सुखास्तव. असो पायाचा लंगडेपणा त्याची न मज काही विवंचना. परी माझी या लंगडिया मना ताळ्यावरी आणा प्रार्थनाही. बहुत शिणलो करिता साधन परीन निश्चल राही मन. प्रयत्ने ठेवू म्हणता स्वाधीन जाई ते निसटून नकळत. कितीही असावे सावधान अत्यंत मनोनिग्रह करून. कधी जाईल नजर चुकवून आश्चर्य गहन मनाचे. तरी मी नाना मनापासून घेईन तुमच्या गुरुचे दर्शन.
माझी या मनाचे लंगडेपण, घालवा मी प्रार्थीन तया ते. नश्वर शरीर सौखी उदास, जया आत्यंतिक सुखाची हौस. ऐशी या भक्ताच्या परमार्थास, परम उल्हास साईस. धारा सभेची निवडणूक, सर्वा ठाई हा विषय एक. जिकडे तिकडे अनेक लोक, गुंतले सार्वत्रिक या कामी. काका साहेब आपुलेसाठी, मिळवावया लोकमत पुष्टी. घेत असता स्नेहांच्या भेटी, पातले उठाउठी नगरास. काका साहेब मिरीकर, नामे एक तेथील सरदार. दीक्षितांचा घरोबा फार, उतरले सुखकर त्या स्थानी. त्याच समयास अनुसरून, होते नगरी घोड्यांचे प्रदर्शन. तदर्थ नाना प्रकारचे जन, होते की निमग्न त्या कामी. बाळासाहेब मिरीकर, कोपरगावचे मामलेदार. प्रदर्शनार्थ होते हजर, अहमदनगर शहरात. यदर्थ दीक्षित आले तेथे, कार्य ते अवघे आटपले होते. शिर्डीस कैसे जाणे घडते, कोण मज नेते तेथवर. उरकता तेथील कार्यभाग, दिसू लागला शिर्डीचा मार्ग. घडावा बाबांचा दर्शनयोग, हा एकची उद्योग दीक्षिता. येईल कोण मज बरोबर, नेईल कोण बाबांचे समोर. घालील मज त्यांचे पायावर, काळजी अनिवार दीक्षिता. निवडणुकीचे काम सरता, कैसे जावे शिर्डीस आता. लागून राहिली दीक्षिता चिंता, विनविती सादरता मिरीकरा. काका साहेब मिरीकर, यांचे बाळासाहेब हे कुमर. विचार करीती परस्पर, दीक्षितांबरोबर कोण जातो. दोघांपैकी कोणीही एक, असल्यास सांगा ती नको आणीक. तरी मग जावे कोणी निश्चयात्मक, चालला आवश्यक विचार. मनुष्याच्या मानवी कल्पना, ईश्वराची आणीक योजना. दीक्षितांचे शिर्डीच्या गमना, अकल्पित घटना प्रकटली. इकडे ऐसी तळमळ, दुसरीकडे पहा चळवळ. पाहुनी भक्ताची इच्छा प्रबळ, समर्थ कळवळले कैसे. एवं विचारारूढ दीक्षित, बैसले असता तेथे सचिंत. माधवरावची आले नगरात, आश्चर्यचकित जन अवघे. माधवरावास त्यांचे श्वशुर, नगराहूनी करीती तार. सासू आपुली फार बेजार, भेटीस या सत्वर सहकुटुंब. तार येताच केली तयारी, मिळताच बाबांची अनुज्ञावरी. घेऊन या कुटुंब बरोबरी, गेली चिथळीवरी ती दोघे. 3 वाजताची गाडी गाठली, उभयता ती नगरा गेली. गाडी येऊनी द्वारी थडकली, उतरती खाली उभयता. इतक्यात नानासाहेब पानशे, आप्पासाहेब गद्रे असे. पातले तेथे प्रसंगवशे, प्रदर्शन मिशे त्या मार्गे. माधवराव खाली उतरता, दृष्टीस पडले यांचे अवचिता. वाटली तया अति विस्मयता, आनंद चित्ता न समाये. म्हणती पहा हे येथे सुदैवे, माधवराव शिर्डीचे बडवे. याहूनी आता कोणी हो बरवे, शिर्डीस न्यावे दीक्षिता. मग तया ते मारुनी हाका, म्हणती आले दीक्षित काका. मिरीकरांचे येथे जा देखा, कौतुक अवलोका बाबांचे. दीक्षित आमचे स्नेही अलौकिक, तुमची त्यांची होईल ओळख.
शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक, तुमच्या आगमने सुख त्यांचे. देऊनी ऐसा निरोप त्यांना, वृत्त हे कळविले दीक्षितांना. ऐकोनी हरली त्यांची ही विवंचना, संतोष मनात अत्यंत. श्वशुर गृही जाऊनी पाहती, सासूची ही ठीक प्रकृती. माधवराव थोडे विसावती, मिरीकर धाडती बोलावू. बोलावण्यास देऊनी मान, होता थोडा अस्तमान. माधवराव गेले निघून, दीक्षिता लागून भेटावया. तीच त्यांची प्रथम भेट, बाळासाहेब घालिती गाठ. रात्री 10चे गाडीचा घाट, ठरला की स्पष्ट दोघांचा. ऐसा हा बेत ठरल्यावरी, पुढे पहा नवलपरी. बाळासाहेब सारिती दूरी, पडदा बाबांचे छबीवरील. हे बाबांचे छायाचित्र, मेघा बाबांचा निस्सीम छात्र. परमप्रेमे पूजी पवित्र, शंकर हा त्रिनेत्र भाऊनी. काच फुटली झाले निमित्त, म्हणून याती व्हावया दुरुस्त. बाळासाहेबांसवे नगरात, आरंभी निघत शिर्डीहून. तीच ही तसबीर होऊन दुरुस्त, दीक्षितांची जणू वाटची पाहात. मिरीकरांचे दिवाण खाण्यात, होती वस्त्रावृत्त ठेविलेली. अश्वप्रदर्शन समाप्तीस, बाळासाहेब परतावयास. होता अजूनी थोडा अवकाश, म्हणून माधवरावास सोपिली. पडदा सारून केली अनावृत, माधवरावास केली सुप्रत. म्हणाले बाबांची या समागमात, शिर्डीपर्यंत जावे सुखे. तवती सर्वांग मनोहर, प्रथम दृष्टी पडता तसबीर. काकासाहेब आनंद निर्भर, प्रणिपात पुरस्सर अवलोकिती. पाहोनियाती घटना विचित्र, तैसेच अकल्पित रम्य पवित्र. समर्थ साईंचे छायाचित्र, वेधले नेत्र दीक्षितांचे. जयाचे दर्शनी धरिला हेत, तयाची प्रतिमाही मूर्तिमंत. मार्गीच यावी अवलोकनात, आल्हाद अत्यंत जाहला. तीही यावी शिर्डीहूनी, काकासाहेब मिरीकर भवनी. तेच वेळी दीक्षित ते स्थानी, योग हा पाहोनी विचित्र. जैसा दीक्षित मनी भावार्थ, तैसा पुरावावया साई समर्थ. वाटले या मिशे आले तेथ, मिरीकर भक्त भवनास. लोणावळ्यास नानांचे दर्शन, तयासवे झालेले भाषण. तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण, बीजारोपण भेटीचे. ना तरीही शिर्डीची छबी, याच वेळी येथे का यावी. इतुका वेळ का असावी, आवृत का रहावी या स्थळी. असो ऐसे होता निश्चित, घेऊन याती छबी समवेत. माधवराव आणि दीक्षित, निघाले आनंदित मानसे. तेच रात्री भोजनोत्तर, दोघेही गेले स्टेशनावर. भरोनी दुसरे वर्गाचा दर, तिकीटे बरोबर घेतली. 10चा ठोका पडता करणी, येऊ लागला अग्निरथ ध्वनी. दुसरा वर्ग चिकार भरुनी, गेला हे नयनी अवलोकिले. प्रसंग ऐसा येऊनी पडता, दोघांसी लागली दुर्धर चिंता. वेळही थोडा उरला आता, करावी व्यवस्था कैसी पा. असो आता या गर्दीचे पायी, परत जावे आलिया ठाई. निश्चय केला हा दोघाही, जावे की शिर्डीस उदयिक. इतक्यात गाडीचा गार्ड अवचिता, ओळखीचा दिसला दीक्षिता. पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था, केली निर्घोरता तयाने.
पुढे गाडीत होता उपस्थित, चालल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त, माधवराव कथित कथामृत, आनंदे ओसंडत दीक्षित. ऐसे त्या मार्गी सुख परवडी, वेळ गेला अतितातडी, कोपरगावी पातली गाडी, आनंद निरवडी उतरले. तेच समयी स्टेशनावर नानासाहेब चांदोरकर, पाहुनी दीक्षित आनंद निर्भर, भेटले परस्पर अकल्पित. तेही घ्यावया बाबांचे दर्शन, निघाले होते शिर्डी लागून. हा अनपेक्षित योग पाहून विस्मयापन्न तिघेही. मग ते तिघे तांगा करून, बोलत चालत निघाले तेथून. मार्गात करूनी गोदावरी स्नान, पातले पावन शिर्डीत. पुढे होता साईंचे दर्शन, दीक्षितांचे द्रवले मन. नयन झाले अश्रुपूर्ण, स्वानंद जीवन ओसंडले. मीही तुझी पाहुनी वाट, पुढे शाम्यास पाठविला थेट. नगरास तुझी घ्यावया भेट, वदले मग स्पष्ट साई तया. रोमहर्षित दीक्षित शरीर, कंठी दाटला बाष्पपूर. चित्त जाहले हर्ष निर्भर, घर्म सर्वांगी दरदरला. देह सूक्ष्म कंपायमान, चित्तवृत्ती स्वानंद निमग्न. नेत्र पावले अर्धोन्मीलन, आनंद घन दाटला. आज माझी सफळ दृष्टी, म्हणून चरणी घातली मिठी. मना धन्यता वाटली मोठी, आनंद सृष्टी न समाये. पुढे वर्षांची वर्षे गेली, साई चरणी निष्ठा जडली. पूर्ण साईची कृपा संपादिली, सेवेसी वाहिली निज काया. यथा सांग सेवा ही चांगली, करण्यालागी मठी ही बांधिली. शिर्डीत बहुसाल वस्ती ही केली, महती वाढविली साईंची. सारांश त्याचा तो धरितो काम, निश्चय तयासी करी निष्काम. साई निज भक्त विश्राम धाम, भक्तासी परम सुखदायी. चंद्रा चकोर अपरिमित, चकोरा एकची नक्षत्रनाथ. तैसे तिजला सुत जरी बहुत, माता ती अवघ्यास एकची. दिनकरा कुमुदिनी अपार, परी कुमुदिनीस एकची दिनकर. भक्ता तुझिया नाही पार, पिता तू गुरुवर एकलाची. मेघा आतुर चातक कैक, मेघ तेथून चातका एक. तैसे त्याचे भक्त अनेक, जननी जनक तो एक. शरण जे जे सद्भावे सहज, त्यांची त्यांची रक्षूनी लाज. आवडी निजांगे पुरवितो काज, पाहतसो आज प्रत्यक्ष. जगी जो जो प्राणी जिवंत, मरण करणार तयाचा अंत. साई दीक्षिता अभय देत, तुझ मी विमानात नेईन. जैसा साई वाचा दत्त, तैसाच झाला दीक्षिता अंत. वाचेने साईंचे गुणगण गात, देखिले मी साक्षात निज डोळा. अग्निरथी एक बाकावर, बसलो असता आम्ही परस्पर. समर्थ साईंच्या वार्तात चूर, विमानी जणू भरकन आरूढले. पहा साधिली अवचित संधी, मान देऊनी माझी स्कंधी. पावले अवचित विमान सिद्धी, सौख्य निरवधी दीक्षित. नाही आळा नाही पीळ, नाही घर घर नाही कळ. बोलता चालता देखता सकळ, शरीर निश्चळ राहिले. मानव भूमिका ऐसी विसर्जिली, निजरूपी निज ज्योत मिळविली. विमान मार्गे स्वरूपी स्थापिली, ज्योतीत समरसली निज ज्योत. साई चरणी लागता ध्यान, गळाला पूर्ण देहाभिमान. वृत्ती पावली समाधान,
पूर्ण कृष्णार्पण देहास. शके 1848 ज्येष्ठवद्य एकादशीस दीक्षित पावले ब्रह्मपदास. या कर्मभूमीस त्यागुनी म्हणा हे त्यांचे देहावसान. अथवा तया ते आले विमान झाले ते साई पद विलीन. कोणास ही प्रमाण ही गोष्ट ऐशा उपकारा भावे उत्तीर्ण. ऐसे भावी तो अभक्त पूर्ण. दृश्यदाने उतराई पण स्वप्नी ही जाण घडेना. चिंतामणी देऊ पहाल नित्य चिंता वाढवाल. तेणे अचिंत्य दानिया भाल उतराई हा बाल निर्णय. बरे कल्पतरू ही द्याल गुरुस जाल कराया न्याहाल. गुरु निर्विकल्पदानी कुशल उत्तीर्णता होईल का तेणे. आता असो या सर्वा परीस गुरुस देऊ पहाल परीस. परीस लोहाचे सुवर्ण सरस करील गुरु ब्रह्मरस पाजील. कामधेनु अर्पाल गुरुस उत्तीर्ण मानाल गुरुपकारास. कामना वाढवाल असम साहस निष्काम निरायास दानी गुरु. अखिल विश्वा माजील संपत्ती देऊनी गुरुपकार फेडू जे इच्छिती. अमायिक दात्याजे माईक अर्पिती. येणे का पावती उत्तीर्णता. देह ओवाळू गुरुवरून तरी तो केवळ नश्वर जाण. जीव सांडावा ओवाळून तरी तो जाण मिथ्या स्वये. सद्गुरु सत्य वस्तूचा दाता तया मिथ्या वस्तू अर्पिता. उतराई काय होईल दाता आहे ही वार्ता अशक्य. म्हणोनी अनन्य श्रद्धा पूर्ण घालोनी दंडवत लोटांगण. मस्तकी वंदा सद्गुरु चरण उपकार स्मरण पूर्वक. अखंड गुरुपकार स्मृती हेच भूषण शिष्याप्रती. त्यातूनी उत्तीर्ण होऊ जे पाहती निज सुखा आचविती ते शिष्य. कथा ऐतुकी होता श्रवण श्रोतयांची वाढली तहान. जिज्ञासा पूर्ण आतुरता पाहून कथा एक लहान निवेदितो. संत ही आपुले बंधू प्रेम व्यक्त करीती संसारिया सम. अथवा दक्ष लोकसंग्रही परम असती हे वर्म जाणविती. किंवा स्वये साईच आपण करावया निज भक्त कल्याण. त्या त्या भूमिका निजांगे नटून परमार्थ शिक्षण देतात. ये अर्थीची त्रोटक कथा सादर श्रवण की जे श्रोता. कळेल जेणेन सांगता सवरता संताची संता निज खूण. एकदा श्री गोदातीरी प्रसिद्ध राज महेंद्री शहरी. आली श्री वासुदेव नंदांची स्वारी. उपनामधारी सरस्वती महाथोर अंतर्ज्ञानी. कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी. अखंड जयांची कीर्ती स्वर्धुनी. राहिली गर्जुनी महितळी. कर्णोपकरणी वार्ता परिसुनी. पुंडलीक राव आदी करुणी. नांदेड शहरीच्या भाविक जनी धरिला दर्शनी दृढ हेत. असो पुढे ती मंडळी निघाली. राजमहेंद्री नगरी पातली. गोदे काठी प्रातःकाळी दर्शना आली स्वामींच्या. समय होता सुप्रभात नांदेडकर मंडळी समस्त. निघाली स्नानार्थ गंगे प्रत गात स्तोत्र पाठ मुखाने. तेथेच स्वामी देखोनी स्थित मंडळी सद्भावे साष्टांग नमित. सहज कुशल प्रश्न चालत वार्ता तो निघत शिर्डीची. करणी पडता साई नाम स्वामी स्वकरे करीत प्रणाम. म्हणाले ते आमुचे बंधू निष्काम.
आम्हासी निस्सीम प्रेम त्यांचे. घेऊनी तेथील एक श्रीफळ देऊनी पुंडलिक रावांजवळ. म्हणाले वंदुनी बंधू पदकमळ. अर्पा हे शिर्डीस जाल तेव्हा. सांगा माझा नमस्कार म्हणा असो द्या कृपाया दीनावर. पडून द्यावा याचा विसर प्रेम निरंतर वाढावे. तुम्ही शिर्डी ग्रामा लागून पुनश्च केव्हा कराल गमन. करा हे माझे बंधूस अर्पण आदरे स्मरण पूर्वक. आम्ही स्वामीन करावे वंदन असे जरी हे आम्हा निबंधन. परी त्या नियमाचे करणे उल्लंघन प्रसंगी कल्याण कारक. म्हणून घेता साई दर्शन होऊन द्या या गोष्टीचे विस्मरण. साईपदी हे श्रीफल अर्पण करा की स्मरण पूर्वक. ऐकोनिया तयांच्या वचना पुंडली कराव लागती चरण. म्हणती जैसी स्वामींची अनुज्ञा आणीन आचरणा ती तैसी. करोनी आज्ञा शिरसामान्य येणे मी आपणा मानितो धन्य. स्वामी शरण जाऊनी अनन्य निघाले तेथून पुंडलीकराव. स्वामी जे बाबास बंधू वदत ते काय होते अवघे निरर्थ. यावत जीवमग्निहोत्रम जुहुयात बाबा या श्रुती संमत वर्तत. जनजया धुनी वदत ती बाबांचे सन्मुख नित्य. अष्टौ प्रहर होती प्रज्वलित हे बाबांचे व्रत होते. चित्तशुद्धीद्वारा प्रमाण अग्निहोत्र कर्मादि साधन. ब्रह्म प्राप्त्यर्थ करीत धारण लोकसंग्रह कारण जे. श्री वासुदेवानंद सरस्वती तेही यती तैसेच व्रती. मग ते बाबास बंधू म्हणती ही काय उक्ती वैयर्थिक. पुढे संपला नाही जो महिना सवे घेऊनी चार मित्रांना. योग आला पुंडलिकरावांना निघाया दर्शना साईचे. घेतले सामान फळफळावळ स्मरणपूर्वक घेतला नारळ. साई दर्शना निघाले सकळ आनंदे अविकळ मानसे. पुढे मनमाडास उतरल्यावर कोपर गावाची गाडी सुटल्यावर. अवकाश म्हणून गेले ओढ्यावर तृषाही फार लागली. अनशे पोटी नुसते पाणी पिता होईल प्रकृतीस हानी. म्हणून एक पुरसुंडी आणि चिवड्याची कोणी फराळा. तोंडात घालिता चिवड्याची चिमूट चिवडा लागला अत्यंत तिखट. नारळा वाचून चिवडा फुकट जाहली खटपट ही व्यर्थ. तेव्हा एक म्हणे त्या सकळा युक्ती एक आठवली मला. नारळ फोडून चिवड्यात मिसळा पहा मग ती कळा चिवड्याची. नारळ म्हणता नारळ तयार फोडावयास कैचा उशीर. मिसळता चिवडा लागला रुचकर प्याले मग त्यावर ते पाणी. नारळ म्हणता नारळ आला तो कोणाचा नाही विचारिला. क्षुधेने ऐसा कहर केला विसर पाडिला अवघ्यासी. असो पुढे गेले ठिकाणी कोपर गावचे गाडीत बसुनी. मार्गी पुंडलीकरावा लागुनी आठवला मनी नारळ. आली पाहुनी शिर्डी जवळ पुंडलीकरावा लागली तळमळ. वासुदेवानंदांचे श्रीफळ चुकीने चिवड्यात मिसळले. कळले जेव्हा नारळ फुटला पुंडलीकराव भये दाटला. सर्व अंगा कंप सुटला अपराध घडला संतांचा. जाहला तया अतिसंताप जोडले तरी केवढे पाप. पडतील माथा स्वामींचे शाप झाले ते प्रलाप व्यर्थ माझे. श्रीफळाची ऐसी गत
व्हावी पाहता मोठी फसगत, पुंडलिकरावांचे चित्त विस्मये तटस्थ दाहले. आता काय बाबास देऊ, कैसिया रीती त्या समजाऊ, कैसे मी तया वदन दाऊ, श्रीफळ गमावनी बैसलो. होणार साई चरणी समर्पण, फराळ त्याचा जाहला पाहून, पुंडलिकराव मनी खिन्न, म्हणाले हा अपमान संतांचा. आता जै बाबा मागती नारळ, अधोवदन होतील सकळ, कारण मनमाडावर त्याचा फराळ, केलाही खळबळ सर्वांतरी. नारळ नाही जवळ आज, खरे सांगावे तरी लाज, खोटे सांगून भागेना काज, साई महाराज सर्व साक्षी. असो साईंचे घेता दर्शन, मंडळी झाली सुख संपन्न, आनंदाश्रू पूर्ण नयन, प्रसन्न वदन ते सकळ. आता आम्ही अहर्निश पाठवितो बिनतारेचे संदेश, दिमाख याचा दावितो विशेष, अभिमानवश होऊनी. यदर्थ उभारू लागती स्थाने, लागे अपार पैसा खर्चणे, तेथेही संतासन लगती साधने, पाठविती मनेच संदेश. स्वामींनी पुंडलिकरावास, नारळ दिधला ते समयास, पाठविला होता साईनाथास, पूर्वीच हा संदेश बिनतारी. पुंडलिकराव घेता दर्शन, साईबाबा आपण होऊन, म्हणाले माझी वस्तू आण, बंधूच्या जवळून आणिलेली. मग तो खिन्न पुंडलिकराय, धरुनिया श्री बाबांचे पाय, म्हणे क्षमेवीण दुसरा उपाय, नाही मज काय सांगुनी. नारळाची मज आठव होती, परी भुकेची करावया तृप्ती, आम्ही जव गेलो ओढियावरती, जाहली विस्मृती सकळास. तेथे चिवड्याचा करिता फराळ, फोडून मिसळला हाचकी नारळ, म्हणून आणितो दुसरे श्रीफळ, स्वीकारा निश्चळ मानसे. ऐसे म्हणून उठू लागता, पुंडलिकराव फळा करिता, साई महाराज धरोनी हसता, तया निवारिता देखिले. नेणता घडला विश्वासघात, कृपाळू आपण घ्या पदरात, क्षमस्व भामज कृपावंत, असे मी नितांत अपराधी. स्वामी सारिखा साधू सज्जन, अवगणूनी तयांचे वचन, करावे जे आपणा अर्पण, ते म्या भक्षण फळ केले. हा तो संतांचा अतिक्रम, केवढा मी अपराधी परम, आहे काय या पापा उपरम, कैसा मी बेशरम जाहलो. तवही ऐकता झालेली मात, हासुनी बोलले श्री साईनाथ, घ्यावा कशास नारळ हातात, ठेवणे व्यवस्थित जरी नव्हते. तुम्ही माझी वस्तू मज प्रत, द्याल ऐसे जाणून निश्चित, माझ्या बंधूने तुमची या बोलात, विश्वास अत्यंत ठेविला. त्याचा का व्हावा परिणाम, हेच का तुमचे विश्वास धाम, पुरलान माझ्या बंधूचा काम, ऐसेच का काम हे तुमचे. म्हणाले त्या फळाची योग्यता, येईना इतर कितीही देता, घडावयाचे घडले आता, व्यर्थ दुश्चित्तता किमर्थ. स्वामींनी तुझ दिधला नारळ, तोही माझाच संकल्प केवळ, माझ्याच संकल्पे फुटले ते फळ, अभिमान निष्फळ का धरिसी. अहंकारासी धरिसी बुद्धी, तेणे आपणा मानिसी अपराधी. एवढे निरहंकर्तृत्व साधी, अवघी उपाधी चुकेल. पुण्याचाची काय अभिमान,
पापाचा का नाही अभिमान, प्रताप दोहींचा समसमान, म्हणून निरभिमान वर्ते तू. तुला माझी घडावी भेटी, ऐसे जे आले माझी या पोटी, तेव्हाच नारळ तुझिया कर संपुटी, पडला ही गोष्टी त्रिसत्य. तुम्ही तरी माझीच मुले, फळ जे तुम्हा मुखी लागले, तेच तुम्ही मज अर्पण केले, समजा मज पावले निश्चित. ऐसी जेव्हा झाली समजूत, तेव्हाच पुंडलिक रावांचे चित्त, साईमुखींच्या वचने विरमत, उद्विग्नता वितळत हळूहळू. नारळ गेला झाले निमित्त, उपदेशे निवळे उद्विग्न चित्त, एवं ते सर्व अहंकार विलसित, अभिमान निर्मुक्त निर्दोष. एवढेच या कथेचे सार, वृत्ती जो जो निरहंकार, तो परमार्थी लाहे अधिकार, सहज भवपार होईल. आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव, श्रवण करा गोड अनुभव, दिसेल बाबांचे अतुल वैभव, सामर्थ्य गौरव एकसरे. वांद्रे नाम तालुक्या माझारी, उत्तरेस वांद्रे शहरा शेजारी, शांताक्रूज नामक नगरी, वसंत धुरंधर हरिभक्त. सकल बंधू संत प्रेमी, निष्ठा जयांची दृढतर श्रीरामी, अनन्य श्रद्धा रामनामी, नावडे रिकामी उठा ठेव. साधी तयांची संसार सरणी, तैसी मुला बाळांची राहणी, स्त्रीवर्ग ही निर्दोष आचरणी, ऋणी चक्रपाणी तेणे तया. बाळाराम त्यातील एक, विठ्ठल भक्त पुण्यश्लोक, राजदरबारी ज्याचा लौकिक, आवडता देख सर्वत्र. तारीख 19 फेब्रुवारी सन 1878, एका राम भक्ताची उदरी, उपजले महीवरी हे रत्न. अलंकार पाठारे प्रभू ज्ञातीत, प्रसिद्ध घरंदाज घराण्यात, सन 1878 आले हे मुंबईत जन्मास. पाश्चात्य विद्या पारंगत, ॲडव्होकेट पदवी भूषित, तत्वज्ञाना माझी निष्णात, विद्वान विख्यात सर्वत्र. पांडुरंगी अतिप्रेम, परमार्थाची आवड परम, पितयाचे आराध्य दैवत राम, पुत्राचे निजधाम विठ्ठल. अवघे बंधू पदवीधर, वृत्ती सदैव धर्मपर, शुद्ध बीजाचे शुद्ध संस्कार, बाळा रामावर अपूर्व. कोटिक्रमाची मोहक मांडणी, सरळ शुद्ध विचार सरणी, कुशाग्र बुद्धी सदा चरणी, गुण हे अनुकरणीय तयांचे. समाज सेवा केली नितांत, स्वये लिहिला समाज वृत्तांत, संपता हे व्रत अंगीकृत, निघाले परमार्थ साधावया. त्यातही आक्रमुनी बराच प्रांत, भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ, वाचून संपादिले प्रावीण्य त्यात, अध्यात्म विषयात नावाजले. ते साईंचे परमभक्त, सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात, अल्पतच्चरित परिसावे. तारीख 9 माहे जून 1925 सन, इहलोकी यात्रा संपवून, विठ्ठली विलीन हे झाले. एप्रिल 1912 साली पाहुनी दिन एक बरा, संत दर्शना साई दरबारा, बंधू धुरंधरा योग आला. शिर्डीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदर, घेऊनी वामनराव बरोबर, दर्शन घेऊनी 6 महिन्या अगोदर, आनंदाने परतले.
तयांचा तो गोड अनुभव, अनुभवाया इतर सर्व, दर्शन लाभ जोडाया अभिनव, बाळा रामादी तव गेले. हे येण्याचे आधीच देख, आज माझे दरबारचे लोक, येणार आहेत येथे अनेक, बाबा अवघ्या देखत बोलले. परिसोनी ऐसी प्रेमाची वार्ता, धुरंधर बंधूस अति विस्मयता, शिर्डीस येण्याचे कोणान कळविता, बाबास ही वार्ता कळली कैसी. पुढे साई पाहोनी दृष्टी, धावोनी चरणी घातली मिठी, हळूहळू चालल्या गोष्टी, सुख संतुष्टी सर्वत्र. शिवाय पाहुनी मंडळी आली, निघाली बाबांची वचनावली, पहा ही दरबारची माणसे आली, येणार म्या म्हटली होती ती. आणिक पुढे भाषा बाबांची, शब्दे शब्द ऐका ती साची, तुमची आमची 60 पिढ्यांची, ओळख पूर्वीची आहे बरे. बाळा रामादी बंधुजन, सकळही ते विनय संपन्न, उभे सन्मुख कर जोडून, राहिले श्रीचरण लक्षित. श्री साईंचे दर्शन होता, बाळ रामादी सर्वाचे चित्ता, सोल्लास अनिवार प्रेमावस्था, आल्याची सार्थकता वाटली. अश्रुपूर्ण झाले नयन, कंठ रोधिला बाष्पे करून, रोमांच उठले सर्वांगावरून, आले दाटून अष्टभाव. पाहोनी बाळा रामाची अवस्था, उल्लास साईनाथांचे चित्ता, बोलू लागले तया समस्ता, उपदेश वार्ता प्रेमाच्या. शुक्ल पक्षाची या चढत्या कला, तेणे परी भजे जो मजला, धन्य जेणे मनोधर्म आपुला, निशेष विकला मदर्थ. दृढ विश्वास धरोनी मनी, प्रवर्ते जो निज गुरु भजनी, तयाचा ईश्वर सर्वस्वे ऋणी, पाहीन कोणी वक्रतया. वायान दवडिता अर्धघडी, जयासी हरि गुरु भजनी आवडी, तया ते देतील सुख निरवडी, भव पैलथडी उतरतील. परिसोनिया ऐसे वचन, सर्वानेत्री आनंद जीवन, चित्त झाले सुप्रसन्न, अंतःकरण सद्गदित. साई वाक्य सुमन माळा, अवघी वंदोनी घातली गळा, तेणे आनंद झाला सकळा, कारण उमाळा भक्तीचा. असो हे पुढे वाड्यात आले, भोजनोत्तर थोडे विसावले, तिसरे प्रहरी पुनश्च गेले, लोटांगणी आले बाबास. बाळाराम विनय संपन्न, करू लागले पाद संवाहन, बाबांनी चिलीम पुढे करून, ओढावयास खूण केली. मग ती चिलीम प्रसाद म्हणून, सवयी नसता कष्टे ओढून, पुन्हा बाबांचे हाती देऊन, केले अभिवंदन सद्भावे. बाळारामास भाग्याचा दिन, लाभला पहा तैपासून, त्यांची दम्याची व्यथा जाऊन, पूर्ण समाधान जाहले. दमान 1-2 दिवसांचा, विकार पूर्ण 6 वर्षांचा, कानात मंत्र सांगावा जैसा, चिलमीचा जैसा तो प्रभाव. झुरका एक चिलमीचा मारुनी, परत केली सविनय नमुनी, दमाजो गेला तैपासूनी, उठलान परतोनी केव्हाही. मात्र मध्ये एके दिवशी, बाळा रामास उठली खासी, परम विस्मय तो सर्वासी, कळेना कोणासी कारण ते. मागुनियाची करिता चौकशी, बाबांनी निज देह त्याच दिवशी, ठेविला हे कळले सर्वांसी, कोणही भक्तासी दाखविली. बाळारामास ठसका जे दिवशी, तेच दिवशी बाबा देहासी, झाले समर्पिते अवनीसी, कोणही तयासी दिधली की.
तेव्हापासून पुनश्च त्यासी कधीही आमरण उठली न खासी. या चिलिमीच्या अनुभवासी विसर का कोणासी होईल. असो तो दिवस गुरुवारचा त्यातची चावडी मिरवणुकीचा. तेणे द्विगुणित आनंदाचा स्मरणीय साचा त्या झाला. आठापासून नवापर्यंत बाबा सन्मुख अंगणात. टाळ मृदुंगाची या तालात भजन रंगात थाटतसे. एकीकडे अभंग म्हणती दुसरीकडे पालखी सजविती. पालखी तयार झाल्यावरती बाबा मग निघती चावडीस. पूर्वी 37तमाध्यायी चावडीची नवलाई सविस्तरपणे वर्णिली पाही. विरुक्ती होईल ये स्थानी. एक रात्र मशिदीत दुजी चावडी माझी काढीत. ऐसा बाबांचा नेम हा सतत आमरण अव्याहत चालतसे. देखावया चावडीचा सोहळा उल्हास बाळाराम प्रेमळा. तदर्थ येता चावडीची वेळा धुरंधर मेळा पातला. शिर्डी क्षेत्रीचे नारी नर बाबांसी घेऊनी बरोबर. उल्हासे करीत जय जयकार निघाले चावडीवर जाया. घातली जावरी भरजरी पाखर चढविले सुंदर अलंकार. नामही जयाचे श्याम सुंदर अघाडी थयकार करीत. शिंगे करणे तुतार्या वाजत त्या शृंगारल्या श्यामकर्णा सहित. संगे पालखी साई मिरवत चाले भक्तावृत छत्रशिरी. ध्वजा पताका घेती करी छत्र धरिती श्रींचे शिरी. वारिती मोरचेलेसी चवरी दिवट्या धरिती चौपासी. सवे घेऊनी मृदंग सुस्वर टाळ घोळादी वाद्ये मधुर. भजन करीत भक्त निकर दुबाजू चालत बाबांच्या. असो ऐसी ती रम्य मिरवणूक ये जेव्हा चावडी सन्मुख. बाबा थांबूनी उत्तराभिमुख करीत विधिपूर्वक हस्तक्रिया. दक्षिणांगी बाबांचा भगत निज करी बाबांचा पदर धरीत. वामांगी तात्या पाटील हस्तात घेऊनी चालत कंदील. आधीच बाबांचे मुखपीत वर्ण त्यातच दीपादी तेजाचे मिश्रण. ताम्र मिश्रित पीत सुवर्ण तैसे मुख शोभे अरुण प्रभा. धन्य ते काळीचे पवित्र दर्शन उत्तराभिमुख एकाग्र मन. वाटे करीत कोणास पाचारण अधोर्ध्व दक्षिण कर करूनी. तेथून पुढे चावडी प्रती नेऊनी बाबास सन्माने बसविती. दिव्यालंकार वस्त्रे अर्पिती चंदन चर्चिती अंगास. कधी शिरपेच कलगी तुरा कधी सुवर्ण मुकुट साजिरा. कधी घालिती मंदिल गहिरा भरजरी पेहराव सुरुचिर. हिरे मोती पाचूंच्या माळा प्रेमे घालीत बाबांचे गळा. कोणी तयांच्या लाविती भाळा सुगंध टिळा कस्तुरीचा. कोणी चरण प्रक्षाळीत अर्घपाद्यादी पूजा अर्पित. कोणी केशरी उटी लावीत तांबूल घालित सुखात. घेऊनिया पंचारत निरांजन कर्पूरवात. जेव्हा बाबास ओवाळीत शोभातै दिसत अनुपम. पांडुरंग मूर्तीचे वदन ज्या दिव्य तेजे शोभायमान. त्याच तेजे साई मुख मंडन पाहुनी विस्मयापन्न धुरंधर. वीज जैसी नभो मंडळी तळपे कोणान लक्षे भूतळी. तैसे तेज साईंच्या निढळी चमकोनी डोळे दिपले. पहाटे होती काकड आरती गेले तेथे धुरंधर प्रभृती. तेथेही बाबांचे मुखावरती तीच तेज स्थिती अवलोकिली.
तेव्हापासून आमरणांत बाळरामांची निष्ठा अत्यंत, साईपदी जी जडली निश्चित, यत्किंचित तीन ढळली. हे माड साईपदी शरण, पुढील अध्यायी ग्रंथ पूर्ण, सिंहावलोकने होईल निरूपण, द्यामज अवधान शेवटचे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, भक्तत्रय वृत्त कथनं नाम 150तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.